इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे, ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधलं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य असतानाचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेल ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले त्या वेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. खरं तर बाकी त्याचा विषय येतो कुठे मला कळतच नाही. विषय भाषेचा आहे. एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये, मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले? हे खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं ती. आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील, राज ठाकरेने उगला शहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून, कधीतरी स्वतःच्या मनातून, स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात. माझ्या बिहार मधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय, 28 सप्टेंबर 2018, ऐका नीट मी काय बोलतोय. 28 सप्टेंबर 2018 धुंदार, हिम्मतनगर जवळ, जिल्हा साबरकांठा, गुजरात, 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला. ती मारहाण, त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले. झाल्या का बातम्या? कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत. हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला
त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला. म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार, बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत, त्यांना मारणार, हाकलून देणार. 10-10, 20-20 आता परत झालं. आता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते. देशाची, देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत. हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या. कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण, ज्याला साधा 200 वर्षाचा इतिहास आहे. 200 वर्ष. मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्यातली एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय. वर्ष झालं, 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर, ही अट आहे कमीत कमी. म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. 1200 वर्ष आहेत. आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, ह्याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कालफडीत मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्या केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला आता समजलं पाहिजे, राजस्थानला आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. त्याच्यामध्ये कांगरी, गढवाली, कुमाऊनी, अवधी, हरियाणवी, ब्रज, भोजपुरी, मगधी, बाघेली, छत्तीसगडी, बुंदेली, माळवी, दिल्ली, नागरी, बागरी, मारवाडी अशा अनेक भाषा आहेत. आता बिहारमध्ये ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही 99% लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत.